मालेगावात भाजपला सर्वात मोठा हादरा बसलाय। 15 महिन्यांपूर्वी स्थापन झालेला इस्लाम पक्ष मालेगावातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। मालेगावात इस्लाम पार्टीला सर्वाधिक 19 जागा मिळालेल्या आहेत। मालेगावात भाजपनं मात्र 2 जागांवरच यश मिळवलेलं आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालातील महत्त्वाची बाब म्हणजेच MIM। असदुद्दीन ओवैसी यांच्या MIMनं महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे। महाराष्ट्रातील 29 पैकी 13 महापालिकेत MIMचे 55 उमेदवार विजयी झालेत। विशेष बाब म्हणजे MIMनं मुंबईत देखील जोरदार मुसंडी मारली आहे। अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्दमध्ये देखील MIMनं दमदार विजय मिळवला। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत MIM दुसऱ्या स्थानावर आहे। तर महापालिकांच्या मोस्ट अवेटेड निकालांपैकी एक निकाल म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा निकाल। ज्या रशीद मामूंच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळालं होतं, ते रशीद मामू निवडणुकीत विजयी झालेले आहेत। सामाजिक धार्मिक समीकरण जुळवताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वकीयांना दुखावलं होतं। चंद्रकांत खैरेंनी उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली होती। त्यामुळे रशीद मामू हे निवडून येतील का अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र प्रभाग क्रमांक 4 मधून रशीद मामू हे विजयी झाल्यानं खैरेंसाठी मात्र हा धक्का असल्याचं मानलं जातंय। तर अमरावतीत राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं दणदणीत विजय प्राप्त केला। अमरावतीत 16 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचा विजय झालाय। रवी राणांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। भाजपला पूर्ण समर्थन देणार, महापौर भाजपचाच होणार असा विश्वास यावेळी रवी राणा यांनी व्यक्त केला। या ठिकाणी हा विजय मिळवून दिलेला आहे। मायबाप जनतेचं मी आभार व्यक्त करेन आणि संपूर्ण त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी मदत केली। या ठिकाणी या विजयामध्ये सगळ्यांचे हात लागले। सगळ्या जनतेला हा विजय मी समर्पित करतो। मी आधी सांगितलं की महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच राहील आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवणार म्हणजे बनवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।